बोला था तेरे को वो शाम के साथ में खेलने का नहीं करके, क्यों गया उनके दरवाजे में? लेकिन अब्बा उसमें बुराई क्या है? बदतमीज, जबान लड़ा था। अजी ये क्या कर रहे हो? बच्चे पर हाथ उठा रहे हो? काय रे, रागावलं नाहीस ना? आम्ही वसीमकडे गेलो म्हणून? आपल्यावर कोण रागावणार? तुम्ही दोघेही मित्र. अरे मग ह्याच्याकडे गेलो काय किंवा त्याच्याकडे गेलो काय? दोन्ही सारखंच काय? देखो बेटा, स्वामीजी खूप मोठे महात्मा आहेत. आपल्यासाठी तर ते अल्लाह ताला सारखे आहेत. उनकी हर बात सुनने का. हाँ? त्यांनी तुला शिकायला सांगितलं ना? खूप शिकायचं. सच अब्बा? हाँ बेटा, बिल्कुल सच. काय रे वसीम, माझ्या श्यामला ह्याच्या बरोबर खेळायला दिलं नाही म्हणून स्वामींचे कान भरलेस तू? बकवास बंद कर. मी कधी स्वामींचे कान भरले? उलटे तू स्वामींचे कान भरलेस याला शिक्षणाला पाठवा म्हणून. मी कधी स्वामींचे कान भरणार रे? मी कधी भरणार? स्वामी पहिल्यांदा कोणाकडे आले? तुझ्याकडे ना. अच्छा, म्हणजे स्वामी तुझ्यापेक्षा मला जास्त चाहतात या गोष्टीची जलन आहे तर तुला? काही जलन बिलन नाहीये. स्वामी पहिल्यांदा तुमच्याकडे आले कारण तुमचा हा जो वेडगळपणाचा निर्णय आहे ना त्याचा समाचार घ्यायचा होता स्वामींना. गणेश, तुम्हाला काय कळतं रे? कोळसा जितका उगाळावा तेवढा काळाच. तुम्ही तरी काय करणार म्हणा शिक्षण घेऊन? शिक्षण घेण्या एवढी लायकी आहे का तुमची? गणेश, कावळ्याला किती धुतलं ना तरी त्याचा बगडा होत नाही कधी. गणेश, स्वामीजी तोंड बंद. एक शब्द बोलू नकोस चकार. अरे किती बोलशील? शेजारी ना तो तुझा, त्याची लायकी काढतोस आणि त्याची लायकी काढायचा अधिकार तुला कोणी दिला? तू काय आयुष्यात चुका करत नाहीस? हे पहा, तू हा जो काही त्याचा अपमान केलायस ना त्याचं प्रायश्चित्त तुला घ्यावं लागेल. त्याच्या अपमानाबद्दल तुला एक दिवस त्याची सेवा करावी लागेल. हा अपमान उधार आहे तुझ्यावर, लक्षात ठेव. स्वामी, मी आणि या वसीमची सेवा? अरे तू त्याचा अपमान केलास ना, मग आता त्याचं प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल. स्वामीजी, माझ्या तोंडून उणं अधिक काही निघून गेलं असेल, मी नाही म्हणत नाही. पण एवढी मोठी शिक्षा देऊ नका. या वसीमची सेवा करायला सांगता तुम्ही मला? अरे तू कितीही नाही म्हणालास तरी एक दिवस असा येईल त्याची सेवा तुला करावी लागेलच. मी वसीमची सेवा कधी करणार नाही स्वामी, माझे प्राण गेले तरी. स्वामीजी, मला याच्याकडून सेवा करून घ्यायची नाहीये. याची लायकी आहे माझी सेवा करायची. माझे प्राण गेले तरी 72, मी याच्याकडून सेवा करून घेणार नाही. किती मूर्ख आहात रे तुम्ही. एकमेक प्राण देण्याची गोष्ट करता आहात. अरे नका करू एकमेकांचा इतका दुस्वास. शेजार धर्म पाळा. एक दिवस असा येईल ज्यावेळी याची जाणीव तुम्हाला पुरेपूर होईल. स्वामी, आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. आपल्याला निमंत्रण द्यायला आलोय. जरूर येऊ आम्ही. पण हे बघ. पण काय स्वामी? आम्ही सांगू ते करावं लागेल, अगदी मनापासून. कबूल? आपली आज्ञा, आपली आज्ञा शिरसावंद्य. ठीक आहे, येऊ आम्ही. जा तू. अरे बाबा उधर चलो, वो वापस चिल्लाएगा वो. अरे मागे हो आधी. तुझ्या अंगणात जा, तुझ्या अंगणात जा. हो हो हो. माझ्या अंगणात तुझं काय काम आहे? इकडे काय करतोस तू? तुम्ही दिखता नाही क्या? अरे माझी जनावरं आली आहेत, त्यांना आकलायला चाललोय. हे बघ, आत्ता आलास ते आलास, परत माझ्या अंगणात आलास ना तर याद राख. मला तुझ्या अंगणात फिरायची हौस नाही. माझी जनावरं तुझं नुकसान करू नये म्हणून त्यांना हाकलतोय. नाही तर तूच बसशील बॉम्ब करत. मी बॉम्ब करतो? मी बॉम्ब करतो काय? हे बघ, बॉम्ब ना तुमच्यासारखी लोक करतात.
हा, आचार नाही, विचार नाही, संस्कृती नाही, काही नाही, सगळं आपलं. हे बघ, मी आहे ना, मी सुसंस्कृत सभ्य माणूस आहे. आणि आजच्या दिवशी मी तुझ्याशी बोलतोय, तुझ्या तोंडी लागतोय ना, याचं कारण एवढंच आहे, आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. जाऊ दे, सत्यनारायणाची पूजा म्हणजे काय माहितीये तुला? नसेलच माहिती. कसलं काय? जाऊ दे, एवढंच लक्षात ठेव, सत्यनारायणाची पूजा म्हणजे खूप पवित्र पूजा असते, कळलं ना? हा, 4 पाहुणे येणार आहेत घरी, सभ्य सुसंस्कृत माझ्यासारखे. आजच्या दिवशी तरी तुझे पाय माझ्या अंगणाला लागता कामा नाहीयेत, कळलं तुला? पूजेचा पावित्र्य अबाधित ठेवायचंय मला. पूजा म्हणजे शुभ कार्यच आहे ना. अरे मग निदान आजच्या दिवस तरी तोंड नीट ठेव. हा, सत्यनारायणाची पूजा घालतोयस, मन साफ ठेव, नियत अच्छी रखो. आणि हो, मला तुझ्याकडनं सेवा वगैरे काय करून घ्यायची नाही. रात्री स्वामींनी जे सांगितलं ना ते विसरून जा. काय कळलं ना? तुझी सेवा आणि मी करणार. स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस असा, कळलं ना? है? तुम मेरी सेवा कर रहे हो ना? ऐसा बुरा ख्वाब देखने की मुझे भी ख्वाहिश नहीं है. पलत्या भ्रमात राहू नकोस. बघा बघा बघा, एकीकडे मला मन साफ ठेवायचे धडे देतो आणि दुसरीकडे मी ह्याच्याशी भांडावं म्हणून मला चिथावणी देतो. चिथवणी? आणि तुला देतोय? अरे तुला कशाला चिथवणी द्यायला पाहिजे? वैसे भी तू कौन से ही बात से झगड़ा कर सकता है. अरे पण तुझी सेवा करण्याचा विषय का काढलास म्हणा तू? हा, का काढलास तू? पण एक लक्षात ठेव, काही झालं ना तर तुझे पवित्र समजतात मला. माझा जीव गेला ना तरी तुझी सेवा काही मी करणार नाही, तुझा हेतू साध्य होऊ देणार नाही. काय करायचं ते कळून घे. अरे भाभी जान, आप बहुत जल्दी में दिखाई दे रही है. अगं हो, सुहाना, तुझ्या अंगणातली केळीची पानं मिळतील का ग? अरे वा, म्हणजे पूजा घालताय की काय? हो अगं, आजच पूजा करतोय सत्यनारायणची. बर, तुम्ही तिघांनी यायचं बर का तीर्थप्रसादाला? हाँ हाँ, जरूर आएंगे, क्यों नहीं. तुमच्या पूजेला आमच्या अंगणातली केळीची पाने असतात, हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे. हो ना. आणि तुमच्या ईदला तुमच्याकडे गोडाधोडाचं करतात, तेव्हा गुळ आमच्याच घरचा असतो ना. हाँ देखो ना, आपका भगवान और हमारा अल्लाह किस तरह एक दूसरे को शामिल करते हैं. लेकिन आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट कळतच नाही. नाहीतर काय, आता देवच या दोघांना सुबुद्धी देवो, अशीच प्रार्थना करूयात आपण. पण मला काय वाटतं सुहाना सांगू, या दोघांचं वैर ना लवकरच संपणार आहे बघ. ते कसं? अगं, स्वामीच नाही का म्हणाले की आमच्या ह्यांना वसीम भाऊजींची सेवा करावी लागणार आहे म्हणून. आणि स्वामी म्हणतात ना, ते एक ना एक दिवस नक्की खरं होईल बघ. आणि या दोघातलं वैर नक्की कमी होईल. या अल्लाह, ये दुश्मनी जल्द से जल्द खत्म हो. चल, केळीची पानं देतेस ना? अले खाले. सुहाना, किधर जा रही हो? ओ साजिद मियाँ, बड़े खुश दिखाई दे रहे हो. हाँ हाँ, होगा क्यों नहीं. त्याचा हट्ट पूरा करते ना मी. कब से पीछे पड़ा है, उरुस जाना है, उरुस जाना है. तर म्हटलं पूर्ण करावा त्याचा हट्ट. तर संध्याकाळपर्यंत परत येऊ आम्ही. अच्छा ठीक है, चले जाओ, लेकिन अपना ख्याल रखना. अब्बू जान, अब भी चलो ना, बड़ा मजा आएगा. बेटा, अभी अब्बू जान की याद आई क्या? हाँ, आलो असतो रे बेटा, पण खूप कामं पडली. पुढच्या वेळेला नक्की जाऊ. पक्का? हाँ बेटा, पक्का. सुहाना, शैतान हो गया लड़का बहुत. पुढच्या वेळेला उरुसला जायचं आत्ताच पक्का करून घेतोय. जी, एक बात कहनी है. आज गणेश भाऊंकडे सत्यनारायणाची पूजा आहे. हाँ मालूम है. आज चुकूनही त्यांच्याशी भांडू नका. आणि हो, जमलंच तर पूजेला जाऊन या. भाभीजांनी आपल्या तिघांना खूप प्रेमाने आमंत्रण दिलंय. भाभीजांना ना? पण गणेशनं मला उलट सांगितलंय. तो म्हणाला माझ्या अंगणात फिरकायचं सुद्धा नाही. मी नाही जाणार प्रसादाला त्याच्याकडं, आणि भांडायला सुद्धा जाणार नाहीये. मेरे को तो उसका मुंह भी नहीं देखना है. लेकिन झगडा करना है. हे बघ, भांडणं तो करतो, मी नाही. हा, पण
पण या वेळेला जर तो भांडायला आला ना तर मी गप्प बसणार नाही, सांगून ठेवतो. अजय, ऐसा कुछ नहीं होगा. बस अपने आप को शांत रखिए. मेरी खातिर चलती हूँ. वाह. अहो कशी झाली आहे सगळी तयारी? उत्तम. बरं, आपल्या श्यामने सुद्धा खूप मदत केली आहे. मुलगा तयार झाला. वाह, ही रांगोळी तर फारच सुंदर आहे तुझी. स्वामीजी येतील ना तेव्हा बघून खुश होतील. म्हणजे स्वामी येणार म्हणाले? हो. सगळी तयारी व्यवस्थित केलेली आहे. जे यायला हवेत, यावंसं वाटतं त्यांना आमंत्रण देऊन आलोय, आणि जे यायला नकोत त्यांना चांगली तंबी पण देऊन आलोय. म्हणजे कुणाला? दुसरं कोणाला? या वसीमला. अहो अहो काय केलं तुम्ही? म्हणजे मी मगाच सुहानाला सांगितलं होतं की तिघांनी तीर्थप्रसादाला यायचं म्हणून, आणि आता हा भोचकपणा करायला कोणी सांगितलं तुला? हा? अहो पण ते बघ, ती माणसं नाही आवडत मला, नको त्यांनी यायला इथे. हे बघा, मी असा भेदभाव करत नाही. आणि मला स्वामींचं भेदभाव वगैरे ना मला सांगू नकोस, कळलं ना? ती माणसं इथे येता कामा नाहीयेत म्हणजे नाही येत. मला नको आहेत ती माणसं. तयारी करा. अहो पण आज सुहाना आणि साजिद घरी नाही तर घर किती सुनं सुनं वाटतंय. अरे हो, त्या गणेशच्या घरी आज पूजा आहे नाही का? म्हणजे त्याची आरती सुरू होणार. म्हणजे आपल्याला परत कुराण वाचायला त्रास होणार. त्याची आरती सुरू व्हायच्या आतमध्ये आपण आपलं कुराण वाचून घ्यावं. म्हणजे ते रोजच्या सारखं मय तोतू नको. म्हणजे त्यांचाही देव खुश आणि मलाही माझ्या देवाला कुराण वाचून खुश करता येईल. चला आपलं कुराण वाचून घ्यावं. या अल्लाह पाक परवरदिगार. गुरुजींचं काय? अहो येत आहेत तेच ते. चला, वा. आता स्वामी आले की पूजेला सुरुवात करूया. हो. आम्ही आलो. स्वामीजी या. हे कुराण शरीफ वाच. कुराण? होय, आत्ताच्या आत्ता हे वाचायला सुरुवात कर. आपण आधी पूजा करून घेऊया ना. तू आम्हाला वचन दिलं होतंस, आम्ही जे सांगू त्याप्रमाणे तू करशील. हो. तुला ते मान्य नसेल तर आम्ही आल्या पावली परत जातो. प्रसाद ग्रहण करायलाही थांबणार नाही. मी वाचतो. आपण बसा, जाऊ नका. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कुल वल्लाहु अहद, अल्लाहु समद, यम अली, कुफुल नाहद. कहाँ चले गए जी? ऐसे कौन सी गलती हो गई? अच्छे भले तो थे. क्या हुआ? साजिद, क्या उठो ना, मुझसे बात करो. साजिद, बुलाओ ना अपने अब्बू जान को. उठाओ ना अब्बू जान को. भाभी जान. साजिद, क्या उठो ना. बेटा शांत. वसीम अल्लाह को प्यारा हुआ है. नहीं, नहीं, ये झूठ है, ये नहीं हो सकता. स्वामी, आप तो भगवान हो, आप अल्लाह हो. मैं इनके बिना नहीं जी पाऊंगी. अरे जगाइए ना स्वामी, जगाइए. बेटा, ये मुमकिन नहीं. वसीमचं आयुष्य एवढंच होतं. स्वामी जी, आप तो नामुमकिन को भी मुमकिन बना देते हो. इन्हें जगा दीजिए, इन्हें जगा दीजिए, नहीं तो मेरी भी जान ले लीजिए आप.
बेटा असा वेडेपणा करू नकोस बेटा. होश में आ. बघ या साजिदकडे बघ. आता याला तुलाच सांभाळायचंय. तूच ह्याची अम्मी, तूच ह्याचे आप्पा. बेटा वसीमचं चांगलं झालंय. तो या जीवन मरणाच्या चक्रातून आता बाहेर पडलाय. त्याचं आयुष्य आता संपत आलं होतं बेटा. एवढंच त्याचं आयुष्य होतं. पाहायचंय तुला. हे बघ वसीमच्या बाजूला कुराण आहे. त्याला कुराण वाचायचं होतं. त्याच वेळी त्याची तब्येत बिघडली. त्याच वेळी मी कुराण गणेशकडून वाचून घेतलं. ते पवित्र बोल ऐकता ऐकताच तो अल्लाहला प्यारा झाला. त्यांनी प्राण सोडले. त्याला चांगला मृत्यू आला बेटा. गणेश तुझ्या हातून सुद्धा वसीमची सेवा घडली. वसीमच्या बाबतीत तुझ्याकडून जी चूक घडली होती त्याचं प्रायश्चित्त अशा रीतीने तू घेतलंस. एकाच वेळी दोन हेतू साध्य झाले. आम्ही आहो वसीम गेला काही वेळापूर्वी तर बोलला माझ्याशी आणि आता केवढी चूक झाली माझ्याकडून. मूर्खासारखा वागलो मी. मूर्खासारखा वागलो. बरं झालं तुम्ही माझ्याकडून त्याची सेवा करून घेतली. नाहीतर हा सल कायमचा मनात राहिला असता माझ्या स्वामी. स्वामी पण वसीम जायला नको होता. वसीम जायला नको होता. का रोज सकाळी उठून त्याच्याशी भांडायला? आता कळलं तुम्हाला? अरे आयुष्य हे क्षणभंगूर असतं. फार थोड्या काळासाठी आपण एकमेकांच्या सहवासात येतो. तो थोडा काळ एकमेकांशी चांगुलपणाने वागून अत्यंत सुखाने व्यतीत करावा. एकमेकाला आनंद द्यावा, आनंद घ्यावा. हेवे दावे, मत्सर, द्वेष, भांडणं यांनी काही साधत नसतं. ओ स्वामी हो एवढा मोठा धक्का बसला तेव्हा हे सत्य मला उमसलं. आज या वसीमची माफी मागायची तर तेही शक्य नाहीये ना स्वामी. वसीमची उणीव सतत जाणवेल मला. सतत जाणवेल स्वामी. स्वामी तुमच्यामुळे आज प्रायश्चित्त मिळालं मला. काय कर स्वामी. काही नाही करू शकलो तरी इतकं करू शकतो. मी ते करणार आहे. सुहानाताई आजपासून मी तुम्हाला माझी बहीण मानतो. तुमची आणि या साजिदची सगळी जबाबदारी आजपासून माझी. मी घेतो तुमची जबाबदारी. स्वामी आम्ही एवढाच आशीर्वाद द्या की माझ्या परिवाराची आणि यांची काळजी मला व्यवस्थितरित्या घेता येईल. या स्वीकारलेल्या जबाबदारीमध्ये मला यश मिळेल. एवढाच आशीर्वाद द्या स्वामी. एवढाच आशीर्वाद द्या. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.